शाला गोलंदाज मार्कवर खऱ्या अर्थानं विचार केला तर विठ्ठल याच्या गोलंदाजीवर देखील दोन मोठाले हवाई सफल पाहायला मिळाले. षटकार आलेत आणि षटकाराच्या मदतीने आणि सिंगलच्या मदतीने धावफलक देखील जाऊन पोहोचले. तर एक बाद 13 धावा. ओहो बॅटच्या रीडिंग पट्ट्या चेंडू चेंडू जाईल सी मारे का बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील येतोय मोहनच्या बॅट मधून षटकार. चला मॅच फिडअप करा. हा चेंडू देखील बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. हा देखील होतो मोहनच्या बॅट मधून षटकार. भल्ल मोठं टार्गेट या ठिकाणी पाली संघाने मात्र उभं केलाय. चापेची बाडी संघा पुढं. जसं दोन षटकार टोकले होते विठ्ठलच्या गोलंदाजीवर त्याचप्रमाणे देखील पाहायला गेलं तर दिनेशच्या गोलंदाजीवर देखील दोन षटकार आणि एक सिंगल ठोकला जातोय. हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर. षटकार आलाय. षटकार हॅट्रिक. धावफलक देखील 31 धावा. ओहो हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर. 6-6-6-6. 4 षटकार देखील आले दिनेशच्या गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर होती सिंगल. दुसऱ्या चेंडूवर आलाय षटकार. तिसऱ्या चेंडूवर देखील आलाय षटकार. चौथ्या चेंडूवर देखील आलाय षटकार. पाचव्या चेंडूवर देखील आलाय षटकार. येणारा 6वा चेंडू आणि 6व्या चेंडूवर देखील चेंडू वेत आहे. त्या ठिकाणी मात्र जल जमीनला ताण होतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. धावफलक जाऊन पोहोचले दोन षटकाच्या समाप्तीनंतर. 41 लॉस ऑफ द 1 विकेट. 41 धावा. डबल कव्हर लागल्या जात आहेत. आपलातून फलंदाजी मोहनच्या बॅट मधून पाहायला मिळाले. हवाई सफल षटकारांचा पाऊस पाडला गेलाय. पाहायला गेला तर तब्बल 4 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल. भलं मोठं टार्गेट देखील पाहायला मिळालं. 12 चेंडू आणि तब्बल धावा जमा करायच्या आहेत. 42 धावा.